मेरा स्वभाव बन गई है। धन्यवाद ब्रह्मांड, बहुत धन्यवाद। ब्रह्मांड मेरी सफलता का मार्ग आसान कर रहा है। मैं हर स्थिति में विजयी महसूस करता हूँ। मेरी सोच और कर्म मुझे हर दिन सफल बना रहे हैं। धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद। मेरी मेहनत मुझे शानदार परिणाम दे रही है। मेरी सभी योजनाएं पूरी सफलता से लागू हो रही है। मेरे जीवन में सफलता अब मेरा स्वभाव बन गई है। धन्यवाद ब्रह्मांड, बहुत धन्यवाद। सफलता मेरे जीवन का अभिन्न हिस्सा है। मैं अपने हर लक्ष्य को आसानी से प्राप्त कर रहा हूँ। मैं सफलता के लिए बना हूँ और इसे हर दिन जी रहा हूँ। धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद। मेरी मेहनत मुझे शानदार परिणाम दे रही है। मेरी सभी योजनाएं पूरी सफलता से लागू हो रही है। मेरे जीवन में सफलता अब मेरा स्वभाव बन गई है। धन्यवाद ब्रह्मांड, बहुत धन्यवाद। मेरी मेहनत मुझे शानदार परिणाम दे रही है। मेरी सभी योजनाएं पूरी सफलता से लागू हो रही है। मेरे जीवन में सफलता अब मेरा स्वभाव बन गई है। धन्यवाद ब्रह्मांड, बहुत धन्यवाद। मैं सफल हो रहा हूँ। चला, गुड इव्हनिंग सर्वांना. आणि आपल्या गुड इव्हनिंग सर. चला, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल. व्हेरी गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. चला, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग तर चला, सर. पहिले तर गुड आपण इव्हनिंग. आता मीट करू आपण, है ना. तर गुड इव्हनिंग आपला आटोपला आहे ना. तर महत्वाचं जे आहे की आपल्याला पहिलं जे इन्स्ट्रक्शन आहे तर पहिले आपल्याला व्हिडिओ जे आहे की नाही, जे काय पुन्हा पुन्हा आपल्याला सांगण्याचं काम नाही पडलं पाहिजे. कारण की काय, आपण या सेशन मध्ये येतो आहे की नाही, की सुरू करून टाकायचा व्हिडिओ आहे ना. आणि मग ते कसं आहे, आपल्याला कमीपणा होतो. आपणच तिकडे वेटिंग मध्ये सगळ्यांना दिसतो आहे ना. तर आपल्याला काय, व्हिडिओ आपले किती काही कामं असेल तर हा अर्धा पाऊण तास जे आहे ना, तर हे आपल्याला द्यायचं आहे. तर इकडे अजयजी दिसत आहे मला, है ना. तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओ नक्की ऑन ठेवा, है ना. कारण की काय, आपण जर इथं वेळ देतो आहे तर थोडस है ना, इथलं जे आहे तर ते काही गोष्टी पाडून टाका ना. तर मग इकडे मी ऋषिकेश सरांना म्हणजे काय को होस्ट बनवतो आणि आपण रेकॉर्डिंग लावला आहे. ऋषिकेश सर आलाय. ऋषिकेश सर दिसत नाही तुम्हाला. ठीक आहे, असेल तर हँड रेस करा, है ना. तर मी तुम्हाला को होस्ट बनवतो, है ना. इकडे यांना बनवून टाकतो मी, है ना. रामटिके सरांना बनवून टाकतो. म्हणजे कोणी आहे जर सर, ऋषी सर आहेत ना. आहे का, हा रेणुका आणि ऋषिकेश आहे बघा. काही हरकत नाही. हँड रेस थोडासा करा म्हणा, एक सर दोघांना बनवून हंड्रेड टाका. म्हणजे काय, ज्यांचे लोक असेल ते बरोबर त्यांना पाठवत राहते तिकडे. तर चला, हरकत नाही. तर आपला आजचा 5वा दिवस आहे ना. तर 4 दिवसामध्ये तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, तर पहिला दिवस जे होता आपला त्याच्यामध्ये होता वरदानाची मोजदाद, है ना. तर आपल्याला काय, हे 4ही गोष्टी मी सांगतो, त्याच्यातलं एक एक अनुभव आपण घेऊ, है ना. त्याच्यानंतर दुसरा जादूचा म्हणजे काय, दुसरा दिवस आहे जादूचा दगड. तिसरा दिवस जे आहे नातेसंबंध. चौथा जे आहे जादुई आरोग्य, जे आपण काल समजलो. आणि आता 5वा दिवस आहे ना. तर 5वा दिवस जे आहे हे जे काय धनसंपत्ती आहे ना, जादूची धनसंपत्ती, तर त्याच्याकडे आपण जाणार. तर महत्वाचं जे आहे तर आपल्याला अनम्यूट करायचं नाही, म्हणजे काय डिस्टर्ब होतं आणि मग बाकीच्या गोष्टी. तर ऋषिकेश सर आहे का, 1 मिनिट. मी हँड रेस केला तर बरं होईल मला, कारण की याच्यात दिसत नाही, है ना. कनेक्ट होतंय यांचं.
चला, काही हरकत नाही. तर इकडे मी रामटेके सरांना केला आहे. म्हणजे काय, डिजिटल जर हँड प्रेस केला तर मला माहित पडेल. तर तसं मी केला आहे, रामटेके सरांना कोर्स बनवलेला आहे. जर कोणी म्हणजे बंद ठेवेल तर आपल्याला काय त्याला पाठवता येईल. तर हरकत नाही. तर जेव्हा आपण आज 5 दिवस लागले तर आपण काही अनुभव ऐकू. जे आपण 2-4 दिवसाचं मी नावं जे सांगितले आहे, म्हणजे काय आपल्याला, म्हणजे काय पहिला दिवस जे होता ते आपला वरदानाची मोजदाद, दुसरा दिवस जादूचा दगड, म्हणजे काय यातले वेगवेगळे अनुभव आहे ना. तिसरा दिवस जे आहे आपल्याला जादुई नातेसंबंध आणि जादुई आरोग्य. यामध्ये जे जे काही अनुभव असेल आपल्याला, म्हणजे काय या 2-3 दिवसामध्ये आलेले, तर तुम्ही हँडरेस करू शकता आणि आपण काही रिझल्ट घेण्याचा प्रयत्न करू. तर आहे काही लोकांना असे अनुभव आलेले, तर हँडरेस करू शकता. आणि आणखीन आपण हे करणार आहे इथे जास्तीत जास्त हे करणार आहे आपण काय, आता याच्यामध्ये काही ज्याला आपण म्हणतो ना लक्ष ठेवणारे, म्हणजे काय ज्याला आपण मॉनिटर म्हणून, आहे की नाही. काय जो जास्त बोलेल आहे ना, जास्त रिझल्ट शेअर करेल, ज्याचं कंटिन्यू राहणार आहे, तर त्यांना पण आपण काय गिफ्ट देणार आहे. येणाऱ्या काळामध्ये काय गिफ्ट देणार आहे. आणि जो जास्तीत जास्त ह्या सगळ्या गोष्टी करेल, गिफ्ट पण मिळेल त्याला. आणि येणाऱ्या काळामध्ये तो व्हॅकेशनला पण दिसेल, आहे ना. तर असं आपण काही ना काही त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. तर चला जाऊ पहिले आपण राणी मॅडमकडे. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल. आज तर मी खूप खुश आहे कारण आज स्पेशल डे पण आहे, माझा बर्थडे पण आहे. सगळे विश करू शकतात, पॉझिटिव्ह वाईब्स देऊ शकतात मला. आणि हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप सर्वांतर्फे. शुभेच्छा मॅडम. थँक्यू सगळेजण थँक्यू. देऊ आज शकतात. सकाळी पण असंच झालं. हॅपी बर्थडे मॅडम. बर्थडे. हॅपी बर्थडे मॅम. शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. मॅम. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला समोर थँक्यू जाऊ आणखी. मॅम. आज सकाळी पण असंच झालं. कोणालाच माहित नव्हतं कारण स्टेटसला टाकलंच नव्हतं. मग मीच सगळ्यांना म्हणलं आपले काय फॅमिली मेंबर आहे, आपण हक्कानं म्हणू शकतो, इथं दुसरीकडे नाही म्हणू शकत आपण असं की नाही मला विश करा म्हणून तुम्ही. माझा बर्थडे आहे. तर असंच झालं, सगळ्यांनी खूप छान विश केलं. आजचा खूप छान दिवस निघाला. आणि मी आज मॅनिफेस्ट करत होती की म्हटलं मिस्टरांसोबत संध्याकाळी तर जायचं आहे बाहेर कुठेतरी. आणि खायला तर आम्ही जाणं 100% सोडलेलंच आहे. खायला बिलकुलच जात नाही. फक्त कुठलं एखाद्या वेळेस आता कॉफी वगैरे जर म्हटले तर बस तेवढ्यासाठी. तर एक आमच्याकडे नवीन कॅफे रिओ म्हणून एक नवीन झालं कॉफी शॉप, खूप छान झालेलं आहे ते. तर मी यांना काय म्हटलं, घरीच म्हणलं फोटो जर काढायचे असतील, फोटोग्राफरला जर बोलवायचं असेल ना तर तिथंच बोलवू. तर हे काय म्हणतात, नाही मला तेवढा वेळ नाही म्हणे, मला संध्याकाळी पान शॉप जे असते तिथं आज संडेमुळे खूप गर्दी असते, मग तिथे लवकर जायचं आहे. मग मी काय म्हटलं ठीक आहे चला म्हटलं आपण जाऊ त्याच्या स्टुडिओत, तर जाऊ मग बाकीचं पाहू आपण. मग त्याच्या स्टुडिओत गेलो तर तो काय म्हणते की आपण इथं दुसरं एक कॉफी शॉप आहे तिथं जाऊ, तिथेही सेटअप छान आहे त्याचं, तिथे छान फोटोज येतील तुमचे. मग आम्ही तिथं गेलो ना, ते बंद होतं. आणि शेवटी गेलो कुठं, जे मी घरी मॅनिफेस्ट केलं होतं की जे नवीन आहे मला तिथं जायचं होतं, आणि तिथंच गेलो. मॅजिक स्टोन माझ्यासोबत होता. मी एवढी खुश झाली, यांना म्हटलं पहा मी तुम्हाला म्हणलं होतं ना की मला तिथंच जायचं, तिथंच फोटो काढायचे. आणि इतकं छान रिलॅक्स मध्ये, म्हणजे त्या जे ओनर आहेत त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला की नाही नाही तुम्ही तुमचं म्हणजे हे करू शकता म्हणून सगळ्या गोष्टी. सो असं खूप छान इन्सिडेंट माझ्यासोबत घडला. आणि आज मी सांगते म्हणजे मला आठवत पण नाही की मी आज सकाळपासून किती जणांना थँक्यू टाकलं असेल. म्हणजे मला वाटतं मी 2-3 वर्षाचं थँक्यू एकदाच आजच्याच दिवशी सगळ्यांना टाकलं. एवढ्या जणांचे मला रिप्लाय, ज्यांच्याकडे माझे नंबर पण नाहीये त्यांनी नंबर घेऊन मला विश केलं. सो सगळ्यांना खूप 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 थँक्यू. आणि खरंच माझं लाईफ खूप छान चेंज होत आहे. आणि स्पेशल या कॉलसाठी हिरवे सर, वंदना मॅडम तुम्हाला आणि सगळ्याच आपल्या या फॅमिली मेंबर्सला खूप थँक्यू. थँक्यू सो मच सर, थँक्यू मला बोलायची संधी दिली. थँक्यू. आणि ते म्हणताना मागितल्याशिवाय भेटत पण नाही, आहे ना. युनिव्हर्सल काय म्हणतो, म्हणून बरोबर. काय आपल्या फॅमिलीमध्ये मागितलं तर काय हरकत आहे, म्हणून मागायलाच पाहिजे, हक्कानं मागायला पाहिजे आपली फॅमिली जर म्हटलं. तर चला, खूप छान अनुभव राहिला तुमचा आणि ह्या गोष्टी सगळ्यांसोबत होत आहे हळूहळू. तर चला जाऊ आपण इकडे, है ना, जया मॅडम आणि प्रवीण सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. थँक्यू सर, मला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल धन्यवाद सर. आमच्या सोबत सर स्टोनमुळे रात्रीला आम्ही दोघांनी अफर्मेशन केलं
आणि त्या स्टोनमुळे आम्हाला दोघांना पण म्हणजे आज आम्ही इन्व्हिटेशन कार्ड केलं आहे तर रोज कॉल येऊन राहिलेले आहे. जे इन्व्हिटेशन कार्ड करायला जाते. तर ते खूप एक छान आहे आपल्या जादूच्या स्टोनमुळे. आणि आमच्या लाईफमध्ये हर्बल लाईफ आलं आणि आमचं जीवन दोघांचं पण खूप सफल झालेलं आहे आणि खूप आम्हाला म्हणजे अमृतासारखंच मिळालेलं आहे. तर थँक यू म्हणेन मॅम माझ्या कोचला आणि माझ्या टीचर कोचला आणि आपल्या लीडर्स सरांना. थँक यू मला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल. चला, तर तुमचा पण अनुभव छान झाला ना. असे छोटे मोठे जे अनुभव आहे ते आपल्याला इथं दिसणार आहे. तर जाऊ आता नेक्स्ट. इकडे दिसत आहे मला शारदा. श्रद्धा आहे का? श्रद्धा मॅडम. धन्यवाद 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 सर, तुम्ही मला बोलायचा चान्स दिला. माझा आजचा एक्सपिरियन्स असा राहिला, आजचा दिवस माझा खूप छान गेला तसा. आणि आता जेव्हापासून मी हे करत आहे तर तेव्हापासून सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह घडत आहे. माझं एक गेस्ट लिंकवर येऊन गेलेले होते व्हिजिट देऊन 3 दिवस आधी, म्हणजे 1 महिना झाला या गोष्टीला. आता ते उद्या गोल्ड मेंबरशिप घेणार आहे. त्यांचा अचानक मला कॉल आला. मी माझ्या स्पॉन्सरच्या घरी बसून होती तेव्हाच कॉल आला होता मला. तर आता ते उद्या गोल्ड मेंबरशिप घेणार आहे. तर हा माझा एक चांगला अनुभव आहे. तर धन्यवाद म्हणते मी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला, तर थँक्यू. आणि मला असं म्हणायचं आहे की आपल्याला पर्सनल जे आहे, आता याच्या व्यतिरिक्त आपण म्हणतो ना की आपल्याला जे आहे का, जसं आता हे तर येणंच आहे आपल्याला ना, तर आपली एक्साइटमेंट जी आहे तर आपल्या पर्सनलच्या बाबतीत सांगायचं. आता म्हणजे काय, जसं तुम्ही गेले बाहेर, जसं आता यांनी कसं शेअर केलं, तर ह्या गोष्टी जास्त शेअर करायच्या आपल्याला. जसं राणी मॅडमनी सांगितलं ना, तर त्यांचा वाढदिवस होता आणि त्या जिथे जिथे गेल्या तर त्यांना तो अनुभव आला. तर असे आपल्याला पर्सनल आपल्याला आपले जे अनुभव आहेत ते सांगायचे. आता हे तर आपल्याकडे सोबत होणारच आहे, आला तर तो घेणारच आहे ना. आपल्याला काय, आपल्याला म्हणजे सगळ्या लोकांचा जर विचार केला तर आपल्याला काय करायचं आहे, पर्सनली जे आहे ते अनुभव जे आले आहे ना, गेलो आपण आणि बाहेर आहे ना, जे असो आहे ना, त्यामध्ये आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त फायदा झाला किंवा आपल्याला तिथं अनुभव आला का नाही, मला मी जे करतो आहे ते फार चांगलं आहे ना. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. तर हरकत नाही आहे, आपण काय चुकातूनच थोडं थोडं शिकवत आहे ना. तर चला इकडे जाऊ आपण शीला मॅडमकडे. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग मॅडम. व्हेरी गुड इव्हनिंग. धन्यवाद धन्यवाद मला तुम्ही बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल. सर मला सांगायचं होतं आजच्या बाबतीत. तर मॉर्निंगचा मी कॉल अटेंड करताना माझा अचानक म्हणजे मोबाईल बंद झाला. कशामुळे, तर ते चार्जिंग बरोबर होत नव्हतं. तर मला वाटलं आज माहित नाही माझा दिवस कसा जाईल. तर पण काय झालं सर, 4-5 दिवसापासून माझं पोट मुरडायचं. मी मेडिसिन पण घेत होते, सारखं काही ना काही चालू होतं, पण ते कमीच नव्हतं. मग माझ्या लक्षात आलं, सकाळचा फ्रेश तर घेतलंच म्हणजे मॅडम सोबतच मॉर्निंगला. आणि नंतर मग जेव्हा मी फ्ल्यू घेतलं तर तेव्हा पण म्हणजे असं हे केलं की मी जे घेत आहे ते आपल्या हातामध्ये स्टोन घेऊन बोलले. आणि थोड्या वेळानंतर मग माझं पोट थोडस वाटतच होतं. म्हटलं नाही, आपण मग परत हातामध्ये घेतलं मी आणि मी बोलले की मला निरोगी राहू द्यायचं आणि त्याबद्दल थोडं बोलले मी. तर म्हटलं बघू आपण, आपल्याला खरंच बरं वाटते की काय. तर पण आज सर मी मेडिसिन तर घेतलंच नाही आणि नुसतं म्हणजे आपले वॉटर घेतलं, जेवण पण केलं, पण खरंच त्याचा इतका चांगला रिझल्ट मिळाला सर की आज दिवसभर माझं पोट पण नाही मुरडलं आणि काहीच नाही आणि खूप छान फ्रेश वाटत आहे सर. आणि दिवसभर सगळे कामं करत राहिले. तर थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद 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 सर. चला, म्हणजे काय, तुम्ही जे काय अनुभव सांगितला तर असे खूप सारे गोष्टी आहे, कारण की आपण ज्या गोष्टी विचार करतो ना त्याच गोष्टी आपल्यासोबत घडत होतो. तर जाऊ आपण इकडे मयूरकडे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग फॅमिली. गुड इव्हनिंग सर. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. जसं की मला 4 दिवस झाले मी सेशन करत आहे, मला छान एक्सपिरियन्स असा आलाय की आता मी रोज लेट झोपत आहे, पण तरी माझी झोप पण पूर्ण होते. असं वाटत नाही की मी अर्ध झोपत आहे म्हणून. आणि म्हणजे बाहेर जात आहे तर ऍक्टिव्हिटी करत आहे, त्याचा रिस्पॉन्स पण चांगला मिळत आहे मला. म्हणजे नंबर पण मिळत आहे, चांगल्या गोष्टी ऍक्टिव्हिटी होत आहे. आणि माझं एक म्हणजे मला एवढ्यात खूप जास्त चिडचिड होत होतं. म्हणजे मला मायग्रेनचा त्रास होता आधी, पण मला थोडासा मधात त्रास वाढला होता. पण मला असं असं काही वाटतच नाही. म्हणजे त्रास खूप चिडचिड होत होती स्वतःवरच, म्हणजे घरी फॅमिलीवर चिडचिड जास्त होत होती मला. तर ते ऑटोमॅटिकच सर माझं बंद झालं. तर मी खूप हॅपी आहे सर. थँक्यू सो मच.
धन्यवाद मला बोलायला चान्स दिला. धन्यवाद धन्यवाद. चला, म्हणजे जे ट्रेस आहे ज्याला आपण म्हणतो ना ट्रेस हार्मोन, ते पण आपल्याला म्हणजे तुमचे कमी झालेले तुम्हाला दिसत आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे काय ट्रेस ज्याला आपण म्हणतो ना, आपण जर विचार जास्त करायला लागलो तर ऑटोमॅटिकच आपलं डोकं दुखणं सुरू होऊन जाते. तर ह्या गोष्टी म्हणजे काय आपण विचार जास्त करतो म्हणून ते जर चांगले केले तिथूनही आपण मायनस होतो आहे ना. तर चला इकडे अंजली मॅडम आहे. अंजली मॅडम. गुड इव्हनिंग एव्हरीवन आणि स्पेशल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बिकॉज जसं म्हणतात ना पॉझिटिव्ह गोष्टी वाढत राहतात तर ऑफकोर्स त्या वाढत आहेत. खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत. एक छोटंसं इन्सिडेंट सांगेल मी. काही दिवसापूर्वी म्हणजे मी जेव्हाही कुणाला नवीन व्यक्तीला भेटते तेव्हा मी त्यांना असं सांगत असते की माझी थोडीशी घाई आहे, मला असा ऑनलाईन क्लास आहे, माझं वेट लॉस वेट गेनचे ऑनलाईन क्लास चालतो. हे मी यामधून सांगते की आपल्याला बऱ्याच वेलनेस कोच मध्ये सांगतात की तुमची आयडेंटिटी ही लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे. आणि मी सेम वाक्य असं म्हटलं होतं माझ्या सोसायटीत एक दोघी व्यक्तींना की मला आता बाहेर जायचं आहे, माझा ऑनलाईन क्लास आहे आणि मी वेट लॉसचं चालवते. तर तेव्हा मला समोरून त्यांनी असं म्हटलं, बस 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 सांगू नका हे वेट लॉसचं, आम्हाला आधीच माहिती आहे ना, तुम्ही जाता का सांगा आमच्या सोबत मॉर्निंग वॉकला. म्हणजे आपण बऱ्यापैकी ऐकतो ना असा निगेटिव्ह कधी कधी रिस्पॉन्स येतो आपल्याला. आणि मला एक्झॅक्ट तोच आला होता. त्यांनी म्हणे अरे अरे ठीक आहे, तुम्हाला यायचं का आमच्यासोबत मॉर्निंग वॉकला सांगा, असं मला ते म्हटले होते. म्हणलं नाही नाही तुम्ही कंटिन्यू करा म्हटलं तुमचं मॉर्निंग वॉक. बहुतेक 3-4 महिन्याखाली मी त्यांना आमचा दोघींचा संवाद झाला होता. आणि मी असा विचार करत होते जसं की काल रिलेशन बाबतीत सांगितलं, परवाही रिलेशनच्या बाबतीत सांगितलं. तर मी तिथे असं सांगितलं होतं की माझ्या बाबतीत ज्याही लोकांना माहित झालेलं आहे ते लोक स्वतःहून मला रिस्पॉन्स देतील ना, ज्यांना ज्यांना कळालेलं आहे ते रिस्पॉन्स देतील. असं मी व्हिज्युअलायझेशन करत आहे असे सेंटेन्स काही लिहिले त्यात. काल त्या स्वतःहून घरी आल्या, मला कॉल केला की असं असं तुमच्या घराच्या पुढे आले, यातलं दोन्हीपैकी तुमचं घर कोणतं आहे. आणि डायरेक्ट मध्ये आले आणि काय म्हटलं, पहिले तर मी माफी मागते म्हणे मी त्या दिवशी तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही, कारण मला असं वाटलं म्हणे तुम्ही माझी जाडी पाहूनच मला वेट लॉसचं बोलला होता. पण आता मला तुमच्याकडे ते वेट लॉसचं करायचंय म्हणे. आणि मी म्हटलं ठीक आहे माझा ऑनलाईन क्लास आहे का, नाही 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 नाही, ते नंतर, आधी करा म्हणे, ते काय द्यायचंय तुम्हाला ते द्या, मला आधी वेट लॉस करायचंय. म्हणजे टोटल निगेटिव्हचा हा टोटल पॉझिटिव्ह जो आलेला रिस्पॉन्स होता ना, हा माझ्यासाठी शॉक होता. आणि माझ्या घरची म्हणत होते की इतकी कशी काय बदलली ती. तुला माहिती नाही तर त्यांना काय फील झालं, ते अचानक कशा काय बदलल्या. मी पण खूप कॅज्युअल ऐकून घेतलं. पण मला 101% माहितीये जे मी थिंकिंग करत होते, जे मी त्याचं मेडिटेशन म्हणा किंवा व्हिज्युअलायझेशन केलं होतं, हा त्यातलाच फरक आहे. कारण त्या 3-4 महिन्यामध्ये आमची परत कधीच भेट नाही झाली. मी त्यांना काहीच नाही बोललेली, माझं स्टेटस सुद्धा त्या पाहत नाही. मग त्यांना का 4 महिन्याच्या नंतर मीच आठवले. ह्या गोष्टीचं मला थोडंसं आश्चर्य वाटत होतं आणि मी स्पेशल थँक्यू याच गोष्टीला देईन की हे जादूची गोष्टी घडत आहेत. सो अगेन धन्यवाद धन्यवाद. चला, म्हणजे तुमचा हा अनुभव खूप चांगला आला. आणि आपण काय करतो, एखादा जर हे केला नाही तर आपण त्याच्या विरोधात काय करतो, काहीतरी निगेटिव्ह विचार करतो आणि तो आपल्या विरोधात. जे काय होते हे तरंग ज्या एकमेकाला जोडले की तो कधीच येत नाही. जेव्हा आपण आता असं पॉझिटिव्ह काही विचार केला तर त्यांना नक्की ते आपल्याकडे बोलवण्यासाठी मदत करतात. चला, छान अनुभव आलाय. इकडे अलका मॅडम दिसत आहे मला. गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड गुड इव्हनिंग. इव्हनिंग. धन्यवाद 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 सर बोलण्याची संधी दिल्याबद्दल. माझा एक्सपिरियन्स असा आहे की ज्या मी ठरवलं होतं का आम्हाला 8 दिवसानंतर बैरमला जायचं आहे, पण ज्या येणार होत्या त्या कोणीच आल्या नाही. तर इकडून मला दुसऱ्या माझ्या आईचा फोन आला का तू बैरमला चालते का. तर मी म्हटलं हो मी येते. पण एक गोष्ट अशी झाली का मी बैरमला तर गेली, पण आता मी कधीच सामान घेत नाही, कुठं मला काही घालण्याची हे करण्याची हौस नाहीये. पण आजच मी गेली आणि माझी पोत तुटली आणि माझं डोरलं हरवलं तिथं. पण सगळ्यांना असं वाईट वाटत होतं का हिचं आपण आणलं म्हणूनच हिचं डोरलं हरवलं. पण गोष्ट अशी झाली का मला नाही, मला असं वाटत माझं हर्बल लाईफ माझ्यासोबत आहे. मला कॉन्फिडन्स आहे का मला माझं हर्बल लाईफ माझ्यासोबत आहे, आज नाही उद्या माझ्याकडून होणार. आणि सगळ्यांना असं वाईट वाटत होतं का त्यांच्या घरी आल्यानंतर फोन आले का तू काळजी करू नको, तू काळजी. पण मला असं वाटतं का मला काळजी करण्याचं कारण नाही, कारण माझ्यासोबत एवढी मोठी टीम उभी आहे आणि आज नाही तर उद्या मी ते करू शकते. एवढा कॉन्फिडन्स मला येत आहे सर. थँक्यू बोलण्याची संधी दिल्याबद्दल.
धन्यवाद तर चला, धन्यवाद सर. थँक्यू. आणि पुढे काही सांगितलंच नाही, सापडलं का नाही तर, आहे का नाही? सापडलं नाही का गेलं, मग आता घ्याच दुसरं, असं मग तुमचं म्हणणं आहे? अफर्मेशन नाही लावलं का तुम्ही थोडस? अनम्यूट करा, अनम्यूट करा. हरवल्याशिवाय दुसरं भेटत नाही म्हणते ना, कदाचित असं आहे का असंही नाही? होऊ शकते. म्हणजे ते अफर्मेशन लावलं तुम्ही त्याच्यामुळे ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे काय, तुम्ही लावलं का हरवलं ना, तर मग आता दुसरंच घ्यायचं आहे, तर ते सापडणार नाही ना, तर काही हरकत नाही. तर चला इकडे जाऊ रमेश सरकडे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. व्हेरी गुड. माझं नाव रमेश आहे. आजचा एक एक्सपिरियन्स 2 तासाच्या आधीचा. दिवसभरात तर खूप सारे एक्सपिरियन्स आले, छान छान, परंतु लेटेस्ट एक्सपिरियन्स आहे जे की जयश्री मॅडमचा वाढदिवस होता, त्यानिमित्त आम्ही आज बाहेर फिरायला गेलो आणि सोबत सोबत अचानक असं ठरवलं त्याला जाता जाता आता जेवण करून घेऊ. तर ज्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो त्या हॉटेलमध्ये जे माझ्याकडे आधी 2015 मध्ये आलेले गेस्ट त्यांचंच ते हॉटेल होतं. नंतर ओळखी निघाली आणि तिथेच लगेच थोड्या वेळाने एक माझे 2015 मधले क्लायंट, म्हणजे 2015 मधले गेस्ट आले आणि त्यांना तर मी ओळखलं पूर्ण, कारण ते माझे फेसबुकवर मला बघतात, कोणत्या देशात फिरता, खूप छान एन्जॉय करत आहे असं. आणि वर्षा मॅडमनी त्यांना नाही ओळखलं, पण आज माझ्या पूर्ण ब्रेनने एवढं छान काम केलं. आणि आम्ही दोघे जण जेव्हा तिथं होतो तर वर्षा मॅडम बोलले, मी तुम्हाला ओळखलंच नाही, कारण दाढी वगैरे वाढवली होती. तर त्यांनी काय म्हणजे त्यांनी काय आम्हाला एक आमच्याबद्दल म्हटलं, जशी तुम्ही 2015 मध्ये आहे म्हणे, तुम्ही आजही तशीच दिसत आहे म्हणे, छान दोघं. म्हणजे जसे की काल आपल्याला अफर्मेशन मध्ये सांगितलं होतं वंदना मॅडमने, की तुमचा बीएमआय तुम्ही चेक करा. म्हणजे बीएमआय तर आपण चेक करतोच, परंतु आपल्याला दुसऱ्याकडून जेव्हा एक चांगल्या प्रकारे दाखला मिळतो खूप छान वाटते. आणि 2015 मध्ये जे दिसत होतं ते आजही आम्ही आमचं आरोग्य चांगलं जपत आहे, छान. तर तो आज खूप सुंदर असा अनुभव आला मला. म्हणजे काल जे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला आपला बीएमआय बिलकुल करेक्ट करायचा, ऑलरेडी आहेच करेक्ट, परंतु त्याचं जे सर्टिफिकेट मिळालं खूप छान वाटलं. तर त्याकरता वंदना मॅडम धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि हिरवे सर धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि पूर्ण कमिटीला धन्यवाद. चला, तर धन्यवाद, धन्यवाद. तर ह्या कोण आहे, तुमचा नंबरच नाही, मी 11 लीट का आहे ना, तर नाव पण टाका आहे ना, तर बरं रे, बोला. अनम्यूट करा, बोला. हॅलो, हॅलो. नमस्ते सर, आवाज येतोय माझा? हा, येतो येतो. पहिले नाव सांगा तुमचं. माझं नाव मिनल गुजर आणि मी राहते इकडे आसाम मध्ये. बर, चला. मी सीआरपीएफ ला आहे सर, मी जॉब मध्ये आहे. तर काल म्हणजे मी गेल्या 4 दिवसापासून अटेंड करते मीटिंग, परंतु मी काल जंगलामध्ये एक स्टोन घेतला, नॉर्मल आहे माझ्याकडं. तो मी पाण्यामध्ये टाकला, मिठाच्या पाण्यामध्ये. मग सकाळी मी जसं जे मॅमने सांगितलेलं होतं तसं त्यानुसार मी केलं. आणि गेल्या 2 दिवसापासून आम्ही जंगलामध्ये असल्यामुळे आम्हाला पाणी मिळत नव्हतं. तर आज मी सकाळी फक्त असेच म्हटले की आज मला पाणी मिळायला पाहिजे, कारण आम्हाला 2 दिवसापासून अंघोळ वगैरे काहीच नव्हतं. मग असेच आम्ही आज जंगलामध्ये फिरत असताना एक दगडामध्ये एक छोटासा असा पाण्याचा डबका मिळाला. तिथे आम्हाला पाणी मिळालं. एक एक बकेट आम्ही मगने भरून आणलं. आज आमची अंघोळ वगैरे सर्व म्हणजे खूप फ्रेश वगैरे झालं. आज आम्हाला ते पाणी मिळालं, त्यामुळे खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सर. म्हणजे कुठं आहे म्हटलं मॅडम तुम्ही, आसाम मध्ये? हो, आसाम मध्ये सर, इम्फाल म्हणजे मध्ये मी ड्युटीला आहे. ते अच्छा ड्युटीला आहे इम्फाल मध्ये. जी अच्छा, सर, म्हणजे याच्यामध्ये आहे का, म्हणजे कोणत्या याच्यामध्ये, बीएसएफ मध्ये फोर्स वगैरे? मध्ये, फोर्स अच्छा, मध्ये, फोर्स फौजी मध्ये. मध्ये, सीआरपीएफ म्हणजे जी सर. जादूचा दगड म्हणजे काय, देशाचं रक्षण पण करत आहे आणि देशाचं रक्षण करण्यासाठी मदत करत आहे ना. म्हणजे बघा, हो सर, तुम्हाला मला पाणी आज भेटत पाणी नाही का? मिळालं, खूप खूप. नाही म्हणजे आम्ही जंगलामध्ये राहतोय आता, रिक्स अच्छा, एरियामध्ये. तर बघा, आज आम्हाला ते पाणी मिळालं सर, खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चला, म्हणजे काय, धन्यवाद आपण देऊ शकतो आहे ना, आपलं रक्षण करत आहे आणि त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था होत आहे, त्याबद्दल खरंच तुम्हाला धन्यवाद, धन्यवाद. म्हणजे काय, अशा ठिकाणी तुम्ही ड्युटी करत आहे की जिथं पाण्याची पण सोय नाही ना, आहे की नाही? जी तर सर. चला, हा जादूचा स्टोन तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत करू, आहे का नाही? आणि त्यासाठी आम्ही आणि आज मला ही मीटिंग फक्त, मी एक लहानपणीची मैत्रीण आहे माझी, औरंगाबादला आहे, अश्विनी पाटील म्हणून, हा तिने हा, मला अटेंड केलं होतं सर. अच्छा अच्छा, तर चला, काही हरकत आणि नाही. आज मला नेटवर्क पण खूप छान मिळालं, जे मी मीटिंग अटेंड करू शकते.
चला थँक्यू. आणि असंच त्या म्हणजे काय जादूच्या टोनला आपल्याला काय सांगायचं आहे का माझं नेटवर्क नेहमी चांगलं राहील का जे मला अटेंड करता येईल ना, तर तशी व्यवस्था तुमची होईल. तर चला छान वाटलं तुमचा अनुभव पण आहे ना, कारण की असे छोटे छोटे अनुभव जे आहे ते आपल्याला काय आपल्याला खूप मदत करणार आहे. तर अनम्यूट करून टाकाल तुम्ही आहे ना, म्यूट करून टाका. जे इकडून व्हा नाही लागलं तर तुम्ही तुमचं म्यूट करा, कारण की आता ते नेट कोणतं आहे माहित नाही आपल्याला आहे ना, कारण ते जादूच्या स्टोनने ते बोलासाठी संधी देत राहील तो आहे ना. तर हरकत नाही आहे. तर छान वाटला तुमचा अनुभव पण. अति छोटे छोटे अनुभव जे आपण बघितले, जेव्हा आता आपण लास्ट म्हणजे काय शेवटच्या पार्टकडे, तर वंदना मॅडम ओव्हर टू यू. जे काय आपला 5वा दिवस आहे त्याच्याकडे जाऊ. तर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. खूप सुंदर सुंदर तुमचे एक्सपिरियन्स होते आणि खूप छान वाटलं तुमचे अनुभव ऐकून. जसं ताईंनी आता एक्सपिरियन्स केले की एक्सपिरियन्स सांगितला की तिथे पाण्याची देखील व्यवस्था नाहीये. तर त्या दिवशी मला ताईंचा फोन आला आणि म्हणे की तुम्ही जे ग्रुपमध्ये मला ऍड केलेलं आहे, परंतु माझं बऱ्याचदा होमवर्क कंप्लीट होत नाही प्रॅक्टिकल, कारण की इकडे आम्हाला कसलीच सुविधा नाहीये. मला वेळ काढून मी लिहू पण शकत नाही, मोबाईल पण मी जास्त वेळ यूज करू शकत नाही. तर तुम्ही मला प्लीज ग्रुपमधून काढू नका. मी माझ्या आईला पीडीएफ पेमेंट करते, पीडीएफचं पेमेंट करते आणि आईकडनं हे सर्व लिहून घेते आणि मग मी तुम्हाला शेअर करते. म्हणजे इतकी त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि त्यांनी करण्याचं ठरवलं म्हणजे ठरवलं. तिथं त्यांना मोबाईल पण अलाउड नाही. दिवसभरामध्ये मोबाईल अलाउड देखील देखील नसतो. रात्री त्या 9च्या नंतर थोडा वेळ हा मोबाईल एका परमिशनच आहे की त्यांना मोबाईल मिळतो. खूप सुंदर आणि आज त्या आपल्यासोबत त्यांनी इतका सुंदर असा एक्सपिरियन्स शेअर केला, हे खूप महत्वाचं आहे. आणि जसं की बघा इच्छा तिथे मार्ग म्हणतो ना आपण, तसला प्रकार आहे. मग आपल्याकडे सर्वच असताना आपण ते आपल्या इच्छा असूनही म्हणजे आपण इच्छा असूनही आपण ते करत नाही. म्हणजे इच्छाच नसेल तर मार्ग मिळणार नाही आणि माहीत आहे, मनात आहे पण करायचंच नसेल तर काहीच होत नाही. आणि विशेष म्हणजे त्यांना मोबाईल अलाउड नसताना बघा त्या इतक्या अंधारामध्ये दूर जाऊन त्यांचा जो कॅम्पस आहे, तिथून दूर जाऊन ते ही मीटिंग अटेंड करत असतात. एकदम एकट्या जंगलामध्ये. तिथं आजूबाजूला कोणीच नाहीये, काहीच नाहीये त्यांना. तिथं त्या मीटिंग अटेंड करतात आणि आपण घरात बसून आपण विचार करतो व्हिडिओ ऑन करू की नको करू. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगेल, की काही सकारात्मक ऊर्जा असते आणि काही असतात नकारात्मक ऊर्जा. जसं आपलं सेशन सुरू होण्याच्या पहिले मी तुम्हाला या गोष्टी समजावून सांगेल. 7 प्रकारच्या ऊर्जा असतात. त्या असतात सकारात्मक आणि 7 प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा असतात. मी नेहमी तुम्हाला शेअर करत असते ना, निगेटिव्ह एनर्जी काय आहे, पॉझिटिव्ह एनर्जी काय आहे. तर बघा निगेटिव्ह एनर्जीसाठी कुठलेही क्लासेस लावायची गरज पडत नाही. जेव्हा आपल्याला निगेटिव्हिटीत कुठलेही क्लासेस लावायची गरज पडत नाही. आतापर्यंत बघितलं का तुम्ही, की निगेटिव्ह एनर्जी पाहिजे आणि आपण क्लासेस लावले? बिलकुलच नाही. पण पॉझिटिव्ह एनर्जीसाठी, पॉझिटिव्ह वाइब्ससाठी, मेडिटेशनसाठी, आनंद राहण्यासाठी आपल्याला क्लासेस लावावे लागतात. तर ही सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा कशी काम करते, आपण ते आधी समजावून घेऊ, मग आपण सेशनकडे जाऊ. कारण हे समजणं सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर 7 ऊर्जा आहे, ज्या आहेत सकारात्मक. त्याच्यामध्ये आहे पहिलं इच्छा. बघा लिहून घेऊ शकता तुम्ही, कारण बऱ्याचदा तुम्ही विसरून जाल. मी रिपीट करणारच नाहीये, कारण आपल्याला खूप काही म्हणजे कव्हर करायचं आहे दररोजच्या सेशनमध्ये. तर 7 महत्त्वाच्या सकारात्मक ऊर्जा आहे. त्यातली पहिली आहे इच्छा, दुसरं आहे श्रद्धा, कारण ही सकारात्मक ऊर्जाच आपल्याला पुढे नेणार आहे. तिसरं आहे स्नेह, चौथं आहे कामवासना, 5वं आहे उत्साह, 6वं आहे प्रियाराधन आणि 7वं आहे आशा. म्हणजे आपल्या पुन्हा एकदा शेअर करू? ओके, ठीक आहे. इच्छा, श्रद्धा, स्नेह, कामवासना, उत्साह, प्रियराधन आणि आशा. आता हे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बाहेरचं जाऊन सांगते मी तुम्हाला. नेपोलियन हिल यांचं आहे, यांचे आहे या गोष्टी पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग, जसं की थिंक अँड ग्रो रिच मध्ये आहे. तर यांनी 7 ऊर्जा सांगितल्या आहे पॉझिटिव्ह. आपल्या मनामध्ये इतर काही सकारात्मक भावना असतात. मात्र या 7 भावनांचा आपल्या सुप्त मनावर प्रभाव होत असतो. अनेक भावना असतात सुप्त सकारात्मक, परंतु ह्या ज्या महत्त्वाच्या ज्या आहे ना, त्या 7 आहे आणि त्यांच्या सहाय्यानं आपण मानवाची निर्मिती केली जाते. सरावानं त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं आणि जेणेकरून आपल्या गरजेच्या वेळी त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. आता यावेळी आपण आपल्या मनात स्वतःला पैशाविषयी सजग बनवून श्रीमंत होण्याची भावना रुजवत आहोत. म्हणजे आज आपला कोणता आहे, आजचा आपला जो सेशन आहे तो आहे जादूची
धनसंपत्ती. बरोबर आहे? तर म्हणूनच मी तुम्हाला ह्या गोष्टी शेअर केल्या, की आपल्या मनात स्वतःला पैशाविषयी सजग बनवून श्रीमंत होण्याची भावना आपण आज रुजवणार आहोत. आता 7 महत्त्वाच्या नकारात्मक ज्या ऊर्जा आहे, ज्या भावना आहेत, त्या आपल्याला दूर ठेवायच्या आहेत. तर त्या नकारात्मक भावना कोणत्या आहेत ते पण समजून घेऊ. पहिलं आहे भीती. नकारात्मक भावनेमध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे ती भीती. नंतर द्वेष, मत्सर, बदला घेणं, लालच, अंधश्रद्धा आणि क्रोध. ह्या 7 ज्या गोष्टी आहेत त्या नकारात्मक भावना आहे. पुन्हा एकदा समजून घ्या. भीती, द्वेष, मत्सर, बदला घेणं, लालसा, अंधश्रद्धा आणि क्रोध म्हणजे राग. बरोबर आहे? तर मनात सकारात्मक आणि नकारात्मक भावना एकाच परिणामात आहे. परिमाणात आहे. जसं असं कधीच होत नाही. कुठली तरी एक भावना नेहमी दुसरीपेक्षा वरचढ असतेच. म्हणून कायम सकारात्मक भावनाच वरचढ असेल यासाठी प्रयत्न करणं शक्य आहे. सरावानं हे जमू शकतं म्हणून तुमच्या मनात कायम सकारात्मक भावना असतील याविषयी जागरूक राहा. त्याचं तुमच्या मनातलं प्रमाण इतकं वाढवा की कणभर सुद्धा नकारात्मक भावनांना तुम्ही प्रवेश करू द्यायचा नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे याला तुम्हाला सातत्याने अखंड जेव्हा तुम्ही पालन करतात, तर तेव्हाच तुम्हाला ह्या गोष्टी मिळतात. आणि जसं की आपण बघतो की जादूची धनसंपत्तीमध्ये आपण हे मॅजिकल प्रॅक्टिस करत आहोत. त्या मॅजिकल प्रॅक्टिसमध्ये आपण नेहमी बघतो की कृतज्ञता म्हणजे काय? ग्रॅटिट्यूड म्हणजे अजून मिळवणे आणि कृतज्ञता म्हणजे आहे ते पण हिरावून घेणे. मग आपण ठरवायचं आपण कृतज्ञ राहायचं की कृतज्ञ राहायचं. जसं की कृतज्ञता म्हणजे श्रीमंती. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती आणि कुरकुर म्हणजे गरिबी. गरिबी आणि श्रीमंती म्हणजे काय समजून घ्या आता. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती आणि कुरकुर म्हणजे गरिबी. तर तुमच्या जीवनामध्ये जर आपल्याकडे जर जास्त पैसा नसेल तर समजून घ्या त्याबद्दल आपल्या मनामध्ये काय चिंता आहे. बरोबर? जर पैसा नसेल आपल्याकडे तर आपण काय-काय गोष्टी करतो बघा. आपल्याकडे काय-काय आहे. सर्वात प्रथम एक तर चिंता आहे, मत्सर आहे त्याच्याबद्दल, हेवा आहे, निराशा आहे, खचून जाणे, संशय आणि भीती. बरोबर आहे. मी जे म्हटलं नकारात्मक ऊर्जा, ह्या नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये आहेत. आणि जर ह्या भावना आपल्या मनामध्ये असतील, तर पैसा कधीही आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, की म्हणजे जर तुम्हाला तुमच्याकडे जेवढा पैसा आहे, त्याच्याबद्दल जर कृतज्ञता वाटतच नसेल, तर या भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होतात आणि पैशाबाबत सारख्या तक्रारी करणे, वादविवाद करणे, त्यामुळे वैफल्य येणे, कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणे किंवा दुसऱ्याच्या मनात पैशाबद्दल वाईट मत निर्माण करणे. यापैकी कोणतीही भावना पैशाबाबत कृतज्ञता व्यक्त करणारी नाही. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधी सुधारणा तर होणार नाहीच, उलट परिस्थिती आणखी बिघडेल. म्हणजे आपण बघितलं नकारात्मक ज्या भावना असतात त्याच्यामुळे आपली जी परिस्थिती असेल ती आणखी बिघडण्याची शक्यता असते. तर सध्याची तुमची परिस्थिती कशीही असू द्या. जसं की बघा तुमच्याकडे पैसा आहे किंवा त्याबद्दल तो अपुरा असल्याचा विचार मनात येणं हे कृतज्ञतेचं लक्षण आहे. म्हणून पैसा किती आहे, अगदी तुमच्याकडे ₹10 जरी असेल, तरी तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची कारण तितकी तरी तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही सध्याच्या परिस्थितीचा विचार मनातून काढून टाकायचा. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, की आता माझ्याकडे पैसाच नाही, मग मी कशाला कृतज्ञता व्यक्त करू? तर त्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या पैशामध्ये जादूमयरीत्या वाढ होईल, जर तुम्ही तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल तर. बघा, ज्याला कृतज्ञता आहे पैशाबद्दल आणि त्याला आणखी दिलं जाईल. पण किंवा त्याला अजून विपुल प्रमाणामध्ये मिळेल. पण जर तुमच्याकडे कृतज्ञता पैशाबद्दल नसेलच, तर जे आहे ते देखील हे ब्रह्मांड काय म्हणतं, काढून घेतं. तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याच्याबद्दल कृतज्ञ राहणे हे खरोखरच आव्हानात्मक असतं. म्हणजे आपल्याकडे पैसे नाहीये, पण आपल्याला कृतज्ञ राहायचं सांगितलं त्याच्याबद्दल छान आहे असं. परंतु ते थोडंसं जरा आपल्याला अवघड वाटतं. कारण अरे पैसेच नाही, तर पैशाचं नाट म्हणतात लोकं. पैशाचं सोंग आणता येत नाही. बरोबर आहे? तर हे तितकं महत्त्वाचं, पण हे समजून घेणं पण गरजेचं आहे. जसं की बघा तुम्ही कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलणार नाही. जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट करण्याची प्रेरणा मिळेल. जसं की बघा
पैसा हा विषय बऱ्याच जणांना, विशेषतः त्यांच्याकडे तो पुरेसा नाही, त्यांना अवघड वाटू शकतो. म्हणूनच जादूच्या पैशाबाबत कृती करताना 2 पायऱ्या करायच्या आपल्याला. जादूच्या पैशाबाबत जे आचरण करायचं आहे त्या बाबत तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सकाळीच सगळं वाचणं महत्वाचं आहे. कारण संपूर्ण दिवसभर तुम्हाला तो जादूच्या पैशाबाबतची कृती करायची आहे. जसं की बघा, आता खूप जणांना आपण विचार करायचा, आपण काय म्हणतो, एखादी वस्तू आपल्याला मागायची म्हटलं, तर आपण काय करतो, पैसे नाहीये, पैसे नाही. पहिले डोक्यात विचार हा येतो, घ्यायची पण पैसे नाहीये. आपण स्वतः लगेच सुरुवात करतो. तर आपल्याला काय करायचं, एका जागेवर शांत बसायचंय. लहानपणी जर तुमच्याकडे थोडा किंवा जास्त पैसा होता, त्या काळचा तुम्हाला तो काळ आठवायचा आहे. बघा, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पूर्ण व्हायच्या. जसं की बर्थडे असेल तर गिफ्ट मिळायचं आणि जसं की तुम्हाला नेहमी जेवायला मिळायचं. घरात राहायचे तुम्ही. पैसा नसताना पैसे होते का? तुम्ही पैसे कमवत होते का लहान असताना? नाही. तरी सुद्धा तुम्ही घरामध्ये राहत होते. तुम्हाला शिक्षण मिळालं, अनेक वर्ष शिक्षण मिळालं. तेव्हा तुम्ही कमाई करायला कुठे जात नव्हते, तरी मिळत होतं फ्रीमध्ये. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही शाळेत जायचा, शाळेचे पुस्तकं घ्यायचे, शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळायच्या आणि शाळेला सुट्टी लागली की सुट्टीत तुम्ही कुठे जायचे? मामाच्या गावाला, इकडे-तिकडे. म्हणजे वाढदिवसाला मिळालेल्या कोणत्या भेटवस्तूमुळे तुम्ही एकदम हुरळून जायचे, तुम्हाला छान वाटायचं, आनंद व्हायचा. त्या भेटवस्तूसाठी सुद्धा तुम्ही पैसे मोजलेले नव्हते. म्हणजे काय, तुमच्याकडे शाळेमध्ये खेळणी होती. तुमच्याकडे जसं की बघा, गॅजेट्स होते वेगवेगळे, पाळीव प्राणी होते. जसं-जसं तुम्ही मोठे-मोठे व्हायला लागले, तसं-तसं तुमच्या कपड्यांचा आकार बदलायला लागला. परंतु तुम्हाला कपडे पण प्रत्येक वेळेस छान-छान कपडे मिळत गेले. तर तिथे सुद्धा तुम्हाला पैसा मोजावा लागला का? बिलकुल नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा पिक्चर पाहायला जायचे, मूव्ही बघायला जायचे, एखादं वाद्य शिकायचे किंवा एखादा छंद तुम्ही जोपासत होते, त्याच्यासाठी तुम्हाला कधी पैसा लागला का? बिलकुल नाही. जो काही पैसा लागत होता, तो आपोआप येत होता. वडिलांच्या माध्यमातून कुठून-कुठून तुम्हाला नक्कीच येत होता. जेव्हा तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेले असाल, एखाद्या पार्लरमध्ये गेले असाल, तुम्ही एखाद्या गाडीमधून प्रवास करत असाल किंवा टीव्ही बघण्यासाठी किंवा तुम्हाला एखादा फोन करायचा असेल, वीज बिल भरायचं, पाणी तुम्ही वापरायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करायचे, तर तुम्हाला पैसे लागायचे का? नाही. आज बघा, याचं उदाहरण तर तुम्हाला लवकर लक्षात आहे. तुमची मुलं, आपली मुलं. आपल्या मुलांना कुठल्या वयासाठी ते पैसे नाही कमवत ना. कुठे जॉबला जातात का ते? काहीच नाही करत. परंतु सगळ्या गोष्टी त्यांना जागेवर भेटतात की नाही, तर हे महत्वाचं आहे. म्हणजे सर्व गोष्टीसाठी पैसे पडतात, परंतु तरी सुद्धा ते त्यांना कुठलाही पैसा खर्च न करता मिळाले होते. म्हणजे काय, की तुम्हाला कितीतरी गोष्टी मिळाल्या आहेत, ज्याची बरोबरी कष्टाने मिळालेल्या पैशासोबत होऊ शकते. या प्रत्येक प्रसंगाबाबत आणि स्मृतीबाबत कृतज्ञ राहा. भूतकाळात मिळालेल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त केली, तर भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात जादूमयरित्या वाढवेल. आणि वैश्विक नियमानेच त्याला हवाला दिला आहे. जादूच्या पैशाची कृती करायची तर एक डॉलरची नोट घ्यायची. आता बघा, आपल्याला एक कृती करायची आहे. तर त्या कृतीसाठी आपल्याला काय करावं लागेल, एक ₹10 नोट, ₹50, ₹20 कोणतीही नोट असेल, ती नोट आपल्याला घ्यायची आहे. परंतु त्याच्या आधी तुम्हाला एक अफर्मेशन करायचं आहे. जे आहे मनी अफर्मेशन. तर मनी अफर्मेशनसाठी तुमच्याकडे ₹2, ₹1, ₹5, ₹10 कोणता एक शिक्का असला पाहिजे तुमच्याकडे. बरोबर आहे? आता तो घ्यायचा आहे. पटकन घ्या तुम्हाला वेळ असेल तर. तोपर्यंत इथे स्क्रीन शेअर कोण करतंय? ओके. स्क्रीन शेअर ऋषी सर नाहीये. चालेल, मी माझ्या आईकडनं प्ले करते. मोबाईलमध्ये तुम्हाला आवाज येईल कदाचित नक्कीच. तर तुम्हाला एक शिक्का हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमचा पाण्याचा ग्लास जो ट्रान्सपरंट आहे. मोबाईल जो ट्रान्सपरंट आहे, म्हणजे तुम्ही असा हातामध्ये हा शिक्का ठेवला, त्याच्यावरती तुम्हाला ग्लास ठेवायचा आहे आणि इथून तुम्हाला तो शिक्का दिसेल बघा. तो बघायचा आहे. आहे सर्वांकडे? आपल्याला अजून कृती करायचीच आहे. जीवनात आणि रात्री झोपताना फक्त 5 मिनिट काढून ओके. रेडी आहात तुम्ही सर्व? हे बघा, ह्या पद्धतीने ह्या हातामध्ये पैसे आहे आणि हे पैसे आपल्याला कायम यूज करायचे. नंतर मी तुम्हाला जादूची नोट बनवायची पण शिकवणार. ओके? हां. आता त्याच्यावरती आपण ग्लास घेतलाय. ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला त्याच्यातून तो जो शिक्का आहे, तो ऑब्झर्व्ह करायचा आहे. बघा, एक असेल तर असंख्य दिसतील क्रिस्टलमध्ये. ओके. घेतलाय सर्वांनी? आता डोळे, आपलं पूर्ण लक्ष त्या पाण्याकडे राहील, तिथून आपल्याला पैसे दिसतील.
काढून शांत हो. करायचं स्टार्ट. तुम्ही रेडी आहात? हं. ओके. हा, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयाचा डॉलर पाहिजे फक्त, हा म्हणजे शिक्का पाहिजे. तो हातामध्ये पाहिजे. तो डाव्या हातामध्ये धरायचा आहे. तितकंच पाणी घ्यायचं जितकं तुम्ही संपवू शकाल. त्याच्यावरती ग्लास ठेवायचा आहे. म्हणजे ग्लासच्या तळाशी तुमचा दिसतोय पैसा हातामध्ये आणि इथून बघितलं तर तुम्हाला ते पैसे दिसताय. ओके. दिसत नसेल तरी तुम्हाला ते फील करायचे कारण तुम्हाला हातामध्ये दिसतंय. शक्यतो दिसताच. ट्रान्सपरंट ग्लास असेल आपला तर. ओके. समजलं मीनाक्षी मॅडम? ओके. आता आपल्याला ह्या पैशांकडे बघायचं आहे. ऐकायची आहे. ही टेक्निक आपण 21 दिवस सतत केल्याने तुमचे पैशाचे आवाज येतोय तुम्हाला? आपोआप दूर परफेक्ट. होण्यास मदत होईल. ही टेक्निक करताना मी जसे जसे बोलेल तसेच माझ्या मागे तुम्ही मनात जोरात म्हणायचे आहे. चला तर मग सुरू करूया. ब्लूटूथ पण. माझा जन्म हा पैसे कमविण्यासाठी आणि धनवान होण्यासाठी झाला आहे. असं. माझा जन्म हा पैसे कमविण्यासाठी आणि धनवान होण्यासाठी झाला आहे. मी पैसे कमविण्यासाठी तयार आहे. मी पैसे कमविण्यासाठी तयार आहे. मी प्रत्येक दिवशी पैशाने श्रीमंत आणि समृद्ध होत आहे. मी प्रत्येक दिवशी पैशाने श्रीमंत आणि समृद्ध होत आहे. मी जेवढा पैसा मिळवतोय त्यापेक्षा प्रचंड मिळवण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी पात्र आहे. मी जेवढा पैसा मिळवतोय त्यापेक्षा प्रचंड पैसा मिळवण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी पात्र आहे. मी कमावलेल्या पैशाचा योग्य वापर करतोय. मी पैशावर आणि पैसा माझ्यावर विलक्षण प्रेम करतोय. मी पैशावर पैसा माझ्यावर विलक्षण प्रेम करतोय. म्हणून मी पैशांना सहजरित्या प्राप्त करतोय. मी कधीच स्वप्नातही कल्पना केली नव्हती एवढा पैसा माझ्या आयुष्यात आला आहे. मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती एवढा पैसा माझ्या आयुष्यात आला आहे. माझा बँक बॅलन्स अतिशय चांगला आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत जात आहे. माझा बँक बॅलन्स अतिशय चांगला आहे आणि तो दिवसेंदिवस वाढत जात आहे. माझ्या आयुष्यात प्रचंड पैसा प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग मोकळे झाले आहेत. माझ्या आयुष्यात प्रचंड पैसा प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग मोकळे झाले आहेत. पैसा सहजरित्या माझ्या आयुष्यात आला आहे आणि तो यापुढेही येतच राहणार आहे. पैसा सहजरित्या माझ्या आयुष्यात आला आहे आणि तो यापुढेही येतच राहणार आहे. मी पैशाचा मॅग्नेट आहे. मी आयुष्यात प्रचंड पैसा प्राप्त करत आहे. मी पैशाचा मॅग्नेट आहे आणि मी आयुष्यात प्रचंड पैसा प्राप्त करत आहे. मी ब्रँडेड वस्तू, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड घड्याळ, फर्निचर, गाड्या, बंगला अगदी सहजरित्या घेऊ शकतो एवढा पैसा माझ्याकडे आहे. मी ब्रँडेड वस्तू, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड घड्याळ, फर्निचर, गाड्या, बंगला अगदी सहजरित्या घेऊ शकतो एवढा पैसा माझ्याकडे आहे. माझ्या प्रत्येक कामात मला यश आणि पैसा सहज प्राप्त होत आहे. माझ्या प्रत्येक कामात मला यश आणि पैसा सहज प्राप्त होत आहे. मी धनवान झालो आहे आणि माझे सर्व कर्ज फेडून टाकली आहेत. कारण पैसा हा पाण्याच्या धबधब्याप्रमाणे माझ्या आयुष्यात येत आहे. मी धनवान झालो आहे आणि माझे सर्व कर्ज फेडून टाकले आहे. कारण पैसा हा पाण्याच्या धबधब्याप्रमाणे माझ्या आयुष्यात येत आहे. मी आयुष्यात पैसा कमवत आहे आणि त्यासाठी मेहनत घेत आहे. मी आयुष्यात पैसा कमवत आहे आणि त्यासाठी मेहनत घेत आहे. मित्रांनो, या सूचना
तुम्ही रोज सकाळ आणि रात्री झोपताना मनापासून ऐकल्या आणि त्यावर लक्ष केंद्रित करून आणि विश्वास ठेवला तर तुमचा सबकॉन्शियस माइंड या सर्व सूचना ऍक्सेप्ट करून तसेच काम करण्यास तुम्हाला मजबूर करेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे. ओके, हे पाणी तुम्हाला संपवून टाकायचंय आज झोपेपर्यंत. म्हणून तुम्हाला सांगितलं जय घ्यायचं. आता हा जो डॉलर आहे हा तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही जिथे पैसे ठेवतात, बरोबर आहे, तिथे ठेवायचं आहे. आता दुसरी कृती हा याचा हे अफर्मेशन झालंय, बरोबर आहे. आता दुसरी कृती आहे आपल्याकडे, हे तुम्ही दररोज ऐकू शकतात, वाटल्यास मी शेअर करेन. याचे अजून दुसरे पण अफर्मेशन आहे. हे बेसिक होतं म्हणून मी तुम्हाला हे घेतलं, कारण ओके. आता आपल्याकडे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये कोणती पण नोट असेल अवेलेबल, ती आपण नोट घ्यायची आहे. आणि त्या नोटेवरती तुम्हाला एक छान असं स्टिकर लिहायचंय. स्टिकर चिपकवायचं. स्टिकरवर लिहायचं आहे. काय लिहायचंय ते लिहून घ्या. तुम्हाला आता जमलं नाही, आता प्रत्येकाला उठायला जमणार नाही, प्रत्येकाकडे नोट नसेल, तर तुम्ही मी सांगते ते लिहा. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. असं एका व्हाईट पेपरवर छोट्याशा स्टिकर सारखं लिहून घ्यायचं आणि तुम्हाला तुमच्याकडे जी नोट 50, 100, 20 रुपये, 10 रुपये जी नोट असेल त्या नोटेवर ते चिपकवायचं आहे. आणि ती नोट तुम्हाला दररोज दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस हातामध्ये घ्यायची आहे. त्या नोटेला फील करायचंय. नोटेला इतकं फील करायचं की ते नोटेलवरती तुम्हाला सर्व अक्षर दिसले पाहिजे. त्या नोटेचा काय म्हणताय का मॅम? हां. तर त्या नोटेचा तुम्हाला काय करायचं, स्पर्श, त्या नोटेचा सुगंध तुम्हाला हे करायचा आहे आणि म्हणायचं आहे, की माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ती नोट आणि ती नोट तुम्हाला कुठे यूज करायची आहे? तुमच्या पर्समध्ये. जेंट्स असेल त्यांनी त्यांच्या वॅलेटमध्ये यूज करू शकता. लेडीज असेल त्यांच्या पर्समध्ये यूज करू शकता. म्हणजे 2 जणांनी 2 बनवायच्या सेपरेट. हे आपल्याकडे कायम स्वरूपी राहील. प्रत्येक वेळेस. परंतु दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळेस तुम्हाला ती नोट हातामध्ये आली पाहिजे. 3 वेळेस नसेल येत तर सकाळी उठल्याबरोबर एकदा आणि रात्री झोपताना एकदा ह्या नोटेकडे एकटक बघायचंय आणि तुम्हाला ते म्हणायचंय. आणि ही नोट तुमच्या जसं की सांगितलं स्टिकरवर लिहिलेले जे शब्द आहेत ते वाचायचे आणि त्याच्याबद्दल खूप जास्त कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणतो ना आपण जेव्हा आपल्याकडे पैसा नसेल ना आपण काय करतो त्याला दोष देतो जास्त. तर याचं तर अजून डिटेल्स आधी समजून घेऊ. जसं की बघा जितकी भावना प्रामाणिक आणि सच्ची असेल तितकं जलद गतीनं चमत्कार झाल्यासारखी तुमच्या जवळ पैशामध्ये वाढ होईल. तुमचा पैसा पुढे कसा वाढणार आहे हे तुम्हाला आधी कळणार नाही, पण तुम्हाला आणखी पैसे मिळत यासाठी इतर परिस्थितीमध्ये बदल होताना दिसेल. हे मात्र तुम्हाला जाणवेल. आतापर्यंत तुमच्याकडेच असलेला पैसा पण त्याची तुम्हाला अजिबात जाणीव नव्हती. तो पैसा तुम्हाला मिळू लागेल. अनपेक्षितपणे रोख पैसे, चेक, धनादेश तुम्हाला मिळेल. सवलती मिळेल, सूट मिळेल. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंच्या किमती तुम्हाला कमी झालेल्या दिसतील. तुम्हाला ज्याच्यासाठी पैसा मोजावा लागला होता, अशा प्रकारच्या भौतिक गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतील. आजच्या दिवसापासून म्हणजे ही जी नोट आहे अशा ठिकाणी ठेवा जी तुम्हाला दररोज दिसेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला विपुल प्रमाणामध्ये कृतज्ञ राहायचं आहे. त्या पैशासाठी आठवण ठेवायची आहे, कृतज्ञ राहायचं आहे आणि ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे. जितक्या अधिक वेळा तुम्ही ह्या जादूच्या नोटेकडे पाहाल, तुम्हाला मिळालेल्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तितकी अधिक जादू पुढे घडत राहील. हे कधीही विसरू नका. लक्षात ठेवा, विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. तुमच्यावर जेव्हा जेव्हा एखाद्या पैशाशी संबंधित असा प्रसंग येईल आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या बोलण्यातून किंवा विचारातून त्याबद्दल तक्रार व्यक्त कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की मी ही तक्रार करतो आहे, त्याची किंमत चुकती करायची माझी तयारी आहे का?
जर मी एखाद्या पैशाविषयी जर तक्रार व्यक्त करत असेल, तर माझी त्या बदल्यात मला जो पैसा येणारच नाही, ती किंमत मोजायची माझी तयारी आहे का? कारण या एखाद्या तक्रारीने देखील तुमच्याकडे जो येणारा जो पैशाचा प्रवाह आहे, जो धबधबा आहे, तो मंद होऊ शकतो किंवा थांबू देखील शकतो. म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला काय निश्चय करायचा आहे आपल्यासोबत, की इथून पुढे जेव्हा कधी कोणत्याही प्रकारे तुम्हाला पैसा मिळेल, मग तो तुमचा पगार असेल, परतावा असेल, सवलत असेल किंवा ज्याला पैसे पडतात अशा एखाद्याने दिलेली की एखादी गोष्ट असेल, तुम्ही त्याबद्दल खरी-खुरी कृतज्ञता व्यक्त कराल. यातील प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला मिळालेला पैसा असतो आणि त्या प्रत्येक उदाहरणात तुम्हाला कृतज्ञतारूपी जादूची शक्ती वापरण्याची संधी मिळते. आताच मिळालेल्या पैशाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलं ना, तुमच्या पैशात आणखी, आणखी, आणखी वाढ होताना तुम्हाला दिसेल. बरोबर आहे. जसं की बघा, आता जादूच्या नोटबद्दल समजा तुम्ही बघितलं तर हा खूप सुंदर असा अनुभव आहे. तुम्ही जेव्हा सुरू करणार ना, तुम्हाला लगेच जाणवेल याचा. जसं की आता तुम्ही मनी अफर्मेशन केलं आणि बघा आपल्यापासून ती गोष्ट जेव्हा जसं मी तुम्हाला नातेसंबंधाविषयी समजून सांगितलं, ती गोष्ट आपल्यापासून जेव्हा दूर जाते, जेव्हा आपण त्या गोष्टीला सारखं तक्रार करत असतो. जेव्हा आपण त्या गोष्टीला नेहमी नाव ठेवत असतो. आता नाव ठेवणं म्हणजे काय बघा, आपण काय म्हणतो जसं की तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल, तुम्ही म्हणता, "नाही बाबा माझ्याकडे इतके पैसेच नाहीये." पहिला उद्गार हा येतो. नंतर आपल्या एखाद्या व्यक्तीकडे जर पैसा गुंतलेला असेल, तर आपण काय करतो सांगा बरं? एखादा व्यक्ती आहे समजा आणि तो आपले पैसे देतच नसेल, तर आपण काय करतो? त्याला थँक म्हणतो का? पहिले त्याच्याबद्दल वाईट शब्द बोलायला, अपशब्द बोलायला सुरुवात करतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्याच्याकडनं आपल्याला जो पैसा येणार आहे, त्या व्यक्तीला दोष द्यायला सुरुवात करतो, शिव्या द्यायला सुरुवात करतो किंवा आपण काय म्हणतो मनामध्ये, "नाही तो व्यक्ती असाच आहे. त्याचे पैसे देण्याची तयारीच नसतो, पैसा बुडवतोच." पहिले वाक्य आपण बोलतो म्हणजे काय? मी नेहमी सांगितलं की निगेटिव्ह एनर्जी समोरच्या व्यक्तीपर्यंत नंतर जाते. पहिले कोणापर्यंत जाते? आपल्यापर्यंत जाते. आपण स्वतःला देतो. म्हणजे तो व्यक्ती पैसे देणारच नाहीये. आपण ही अफर्मेशन त्या व्यक्तीला पोहोचवतो आणि मग त्याच्या बघा तुमच्यापर्यंत जर पैसा यायचा असेल, बघा लक्ष्मी चंचल आहे. ज्याची लक्ष्मी ही त्याच्याकडे थांबतेच, दुसऱ्याकडे ती राहू शकत नाही बराच वेळ आणि कोणीही लक्ष्मीला बांधून ठेवू शकत नाही, थांबवून ठेवू शकत नाही. बरोबर आहे? जसं म्हणतात लक्ष्मीचं जे पैसा आहे, ते पैशाचं संरक्षण करणारे देवता कोण आहे? कुबेर आहे. बरोबर आहे? कुबेराची आराधना करणं गरजेचं आहे आणि बघा लक्ष्मी तिथेच थांबते जिथे आपण विष्णूंची आराधना करतो. बरोबर आहे? म्हटलं जातं जिथं पती आहे तिथं पत्नी. तर विष्णू विष्णू हे लक्ष्मीचे पती आहे. म्हणजे काय, की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं बारीक-बारीक गोष्टी आहे. याचे खूप काही अफर्मेशन्स आहे. याचे स्पेशल सेशन होणार. आपण नंतर कधीतरी घेऊया. पण मी तुम्हाला आता याच्याबद्दल सांगते. तर जसं की बघा, आपल्या ज्या व्यक्तीकडे पैसा अडकलेला आहे आणि आपण त्या व्यक्तीला काय करतो पहिले निगेटिव्ह अफर्मेशन करतो, की पैसा देणारच नाहीये, तिचा स्वभावच असा आहे, त्याने खूप लोकांचे पैसे बुडवलेले आहे, ते घेतलेले पैसे कधी वापस देतच नाही. म्हणजे आपली जी लक्ष्मी आहे, ज्या व्यक्तीकडे अडकलेली आहे, आपण त्या व्यक्तीला अशी अफर्मेशन देतो. तर सर्वात पहिले हे काढून टाकायचंय. नंतर बऱ्याचदा आपण म्हणतो असतो बघा, नेहमी म्हणतो, "माझ्याकडे पैसाच नाहीये, पैसाच नाहीये." मग लक्ष्मी त्यावेळेस काय म्हणते, "तथास्तु." तुम्ही ज्या गोष्टीला नाही आहे म्हणतात तेव्हा सुरुवातीला तथास्तु ते पहिले म्हणत असते आणि म्हटलं जातं, की जी गोष्ट तुम्ही वारंवार म्हणत राहतात, ती गोष्ट तुमच्यासोबत घडायला लागते. बघा जसं तुम्ही आनंदाचं नाटक कराल, हसण्याचं नाटक काही लोकं म्हणतात हसायचं नाटक करायचंय. तुम्हाला हसता येत नाही, पण तुम्ही 8 दिवस सारखं हसण्याचं नाटक केलं, तर 9व्या दिवशी तुम्ही आपोआप स्माइली पर्सन होऊन जाणार. तसं जेव्हा आपण जितकी जास्त निगेटिव्ह एनर्जी देत राहणार, तितकं आपल्यापर्यंत ही निगेटिव्हिटी वाढत जाईल. तर म्हणजे सर्वात महत्त्वाचं, आपल्याला जर पैसा हवा असेल, तर आपल्याला पैशाबद्दल चांगल्या गोष्टी मिळवणं, त्या पैशावरती प्रेम करणं गरजेचं आहे आणि त्या पैशाला होपोनोपोनो ट्रेनिंग टेक्निक आहे, त्याच्यामध्ये म्हटलं जातं, आय एम सॉरी, थँक यू, प्लीज फॉरगिव्ह मी. बरोबर आहे? तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या म्हणणं गरजेचं आहे. कारण की आपण कधी पण आपण आणि बऱ्याचदा ज्या व्यक्तीकडे एखाद्या व्यक्तीकडे जर पैसा आला, तर आपण काय म्हणतो, त्याच्याकडे त्याला पैशाचा माज आहे. हा शब्द पहिले वापरतो, ज्याच्याकडे जास्त पैसा असेल. नाही त्याला आता गर्व झालाय. म्हणजे आपण पैसा असणाऱ्या व्यक्तींना पण चांगलं म्हणत नाही. आपण बघितलं असेल, की बघा टाटा, अंबानी हे जे मोठे झाले, तर यांनी त्यांच्या कामाप्रती श्रद्धा दाखवली आणि दुसरी गोष्ट, जी लक्ष्मी आली, त्या लक्ष्मीचा त्यांनी आदर केलेला आहे. बरोबर आहे? तर जेव्हा ते आदर करतात, नसताना पण त्यांनी नावं ठेवलं नाही, नसताना तो सुद्धा त्यांनी आहे असं म्हटलं. मग आपल्याकडे ₹1 आहे, ₹10 आहे, तरी पण ती एक लक्ष्मीच आहे आणि पैसा कोण खर्च करतं या पृथ्वी तलावर किंवा पैसा मनुष्य सडला तर प्राणी पैसे कमवतात का? प्राणी पैसे खर्च करतात का?
नाही. मग त्यांच्याकडे स्वतःचं घर आहे का? नाही. त्यांच्याकडे कपडे आहे का? त्यांच्याकडे गाडी आहे का? नाही. मग आपल्याकडे आहे की नाही? कारण आपण पैसा कमवतो. मग आपण जर पैसा कमवत असेल, जी गोष्ट आपल्याकडे आहे, ज्या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये कोणाकडेच नाही, एक मनुष्य प्राण्याकडे आहे. बरोबर आहे? मनुष्य नावाचा जो प्राणी आहे त्याच्याकडे आहे. मग त्याने त्याच्याबद्दल ग्रेटफुल फील करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? तर असं सुंदर आहे म्हणून आपल्याला दररोज या पैशांबद्दल पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणणं गरजेचं आहे आणि शक्यतो कधीही ज्या व्यक्तीकडे जरी पैसा गुंतलेला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण अफर्मेशन लावलं तर त्याच्या विचारांमध्ये बदल होते. बघा आपण जसं की परवाच्या सेशनमध्ये, कालच्या परवाच्या 2 सेशनमध्ये आपण काय शिकलो, की आपल्या शरीरामधून आत्मा निघून गेला तर आपलं शरीर हे कामाचं राहत नाही. बरोबर आहे? आत्मा म्हणजे काय आहे? ती एक एनर्जी आहे. बरोबर आहे? ती ट्रान्सफर होते. म्हणजे आपल्या शरीरातून एनर्जी निघून गेली म्हणजे आपलं शरीर संपलं. तसंच पैसा ही पण एक एनर्जीच आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा पैशाची निर्मिती नव्हती, तेव्हा काय व्हायचं एनर्जी पास व्हायची. म्हणजे त्याला काहीतरी शब्द आहे बलुतेगिरी काहीतरी म्हणतात. म्हणजे एक वस्तू द्यायची त्याच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू घ्यायची. असंच होतं ना? मग त्याच्या बदल्यात चलन आलं म्हणजे ही ऊर्जा पास व्हायची किंवा श्रमाच्या बदल्यात पैसे मिळतात. आजही मिळतात श्रम केल्यानंतर. म्हणजे काय? श्रम म्हणजे काय? ऊर्जा आहे. बरोबर आहे? आपण ही ऊर्जा खर्च केल्यानंतर आपल्याकडे कुठे पैसे येतात की नाही. मग पैसा ही देखील एक ऊर्जा आहे आणि कुठेतरी ही आपल्यातली जी ऊर्जा आहे, आपण ऊर्जा म्हणजेच काय एक व्हायब्रेशन्स आहे आणि ह्या ऊर्जा व्हायब्रेशन्स आपल्या कुठेतरी त्या व्हायब्रेशन्स सोबत मॅच होत नाही, म्हणून आपल्याकडे पैसा येत नाही. युनिव्हर्समध्ये आपल्याला आपल्या व्हायब्रेशन्स, मनी अफर्मेशन्स जर पोहोचवायचे असेल, तर आपल्याला त्या रिलेटेड काही गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह बोलावं लागतील. जसं की तुम्हाला मी सकारात्मक विचार, भावना आणि नकारात्मक भावना सांगितल्या. नकारात्मक ज्या भावना आहेत, त्या दूर-दूरपर्यंत आपल्याला जवळ आणायच्या नाही. परंतु सकारात्मक भावनेवरती आपल्याला जास्तीत जास्त विचार करायचा आहे. तर आजपासून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे आणि अजून एक आहे, एक Pinterest नावाचं एक ॲप असतं किंवा तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे जर भरपूर पैसे असेल, तर त्या पैशांचा फोटो काढायचा आहे आणि तुम्ही जिथे तिजोरी आहे किंवा तुम्हाला दररोज दिसेल, अशा ठिकाणी ते पैशांचं एकदम कलरफुल पैशांचा फोटो झेरॉक्स प्रिंट काढून आणायची आणि तिथे समोर ठेवायची. त्याच्यावरती आपली ही नोट, या गोष्टी मात्र तुम्हाला करायच्या आहे. मी मागे फोटो टाकला होता. सर शेअर करतील पुन्हा एकदा वाटल्यास आपल्या ग्रुपमध्ये टाकून देतील. बऱ्याच जणांनी आपल्याकडे प्रिंट पण काढलेली आहे सकाळच्या सेशनवाल्यांनी. तर तुम्ही हे नक्की करू शकता. तर आजच्या दिवशी आपल्यासाठी हे होतं मनी टेक्निक आणि मनी टेक्निक मध्ये अजून जर गेलं तर खूप काही टेक्निक आहे. तर हे आजच्या पुरतं होतं. काही समजलं नसेल तर मला नक्की विचारू शकता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चला पुन्हा धन्यवाद आपण देऊ सर्वांनी. आणि आपण पाहतो की पैशाबद्दल आपण करतो ना, एखाद्याकडे जर पैसा असला तर आपण काय करतो, त्याला म्हणजे म्हणजे त्यांनी जे सांगितलं त्या गोष्टी आपण सगळ्या म्हणण्याचा प्रयत्न करतो. आपण धन्यवाद कधी देत नाही, कारण की काय, पैसा आपल्याला पाहिजे असतो है ना, आणि त्यासाठी मग आपल्याला राग पण येतो है ना. आणि मग ते जे आहे तर त्याच्याकडे जे म्हणतो ना, मग तो आपल्याला म्हणतो मी का पडून चाललो काय ना, आणि मग तिथून मग तो आपल्याला पैसा मिळत नाही. तर म्हणून जर आपला असेल तर आपण काय अफर्मेशन करून बघा है ना. जसं आता आपण पाहिलं की त्या मॅडमचा अनुभव जे आहे, म्हणजे काय जंगलामध्ये पाणी मिळणं आहे ना, तसंच असू शकतं. जिथे पाणी नाही आहे, शक्यता कमी आहे, तशा ठिकाणी जर त्या गोष्टी मिळतात तर आपल्याला मिळायला काहीच हरकत नाही. खरं पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे सिद्धत्न करायच्या. तर इकडे धनंजय सर काय बोलायचं आहे तुम्हाला, बोलू शकता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सर. मॅडम मॅडम काल तुम्ही म्हटलं होतं हा आपल्याला हेल्थ कार्ड बनवायचे आहे, तर त्याच्याबद्दल सांगितलं नाही आज तुम्ही. तो हेल्थचा जो पार्ट आहे तो कालच झाला आपला. नाही पण मॅमनी म्हटलं होतं आज कार्ड मध्ये त्याच्यावर काय लिहायचे ते नाही. सांगितलं. अच्छा. ओके, ओके. ठीक आहे. काही हरकत नाही. हे तुम्हाला समजलं नाही कदाचित आपल्यापैकी काही जणांचा हेल्थ कार्ड तुम्हाला होमवर्क होता. एक ओके तुम्ही ते कार्ड घेतलं त्याच्यावरती पासपोर्ट साइजचा फोटो आणि काल जे आपण अफर्मेशन म्हणजे हे जे ते आभारी आहे, आभारी आहे. प्रत्येक अवयवांबद्दल बोललो ते सर्व लिहायचं तिथं एकाखाली एक असं लिहायचं. ओके ओके ते होतं हेल्थ कार्ड. ओके मॅडम. धन्यवाद. तर चला, असे जर प्रश्न नाही कळले तरी आपल्याला ग्रुपमध्ये टाकायचे, म्हणजे ज्यांना माहित आहे तर ते शेअर करतील. म्हणजे काय का त्यांची प्रॅक्टिस होईल आणि माहीतच राहतात आहे की नाही. तर असे काही प्रश्न असले आपल्याला अडचणीचे तर ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, म्हणजे काय तुम्हाला आणखीन सोपं जाईल. कारण की ज्यांना माहीत असेल ते तिथे आपल्याला मेसेज देतील. तर असंच आपण येण्याचा प्रयत्न करू. आणि खूप साऱ्या लोकांनी अनुभव शेअर केले.
आज आता आम्ही चिमूरला पण गेलो होतो आणि तिथे पण का जो एक व्यक्ती एवढा निगेटिव्ह होता का तो फोनवर सुद्धा बोलला नाही मला, म्हणजे ज्यांनी फोन केला. परंतु आज गेल्यानंतर तिथं इतके चांगले अनुभव आले का तोच मग काय, तोच म्हणाला का आमचाच हॉल आहे, इथे जागा कमी पडते, दुसरीकडे घ्या. म्हणजे काय, आपण जर त्याला ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणतो ना, मी जर त्याच्या भोवती रागानं जर केलं असतं तर ह्या गोष्टी नसत्या राहिल्या. तर आपल्याला काय धन्यवाद म्हणायचं आहे, आल्यानंतरच भेटू. परंतु आज गेल्यानंतर खूप चांगला आमचा तिथला फॅमिली डे झाला. जे काय तिथले आज कॅम्प होता तो पण छान झाला. आणि ह्या गोष्टी आता खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय हळूहळू आपल्याकडे दिसत आहे. आणि ह्या गोष्टी प्रत्येकासोबत होणार आहे. फक्त काय आपल्याला बनून राहायचं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधल्या जे जे सांगितलं आहे ना मॅडम, त्या गोष्टी नक्की करा. कारण की काय, छोट्या छोट्या आहे. कारण की आपण आधी पाहत होतो, परंतु त्याच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड ठेवत नाही. पैसे मिळाले है ना, खर्च झाले तरी बी आपण काय ऍटिट्यूड किंवा ग्रॅटिट्यूड ठेवत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होमवर्कच्या दृष्टीने जर आपण तयार केल्या आणि त्याला जर आपण ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या त्या गोष्टी जर केल्या तर नक्की तेव्हा मिळणार आहे. तर असंच आपण येत राहू आणि असंच आपण बदलत राहू. तर खूप मोठा बदल येणाऱ्या काळामध्ये आपल्यामध्ये दिसणार आहे. तर ह्या गोष्टी आपण हळूहळू करण्याचा प्रयत्न करू. एक सकाळची पण आपली कम्युनिटी आहे आणि ते झाल्यानंतर पुन्हा आपल्याला आणखीन काय म्हणजे प्रोग्रामिंग डिझाईन करायचे आहे, तर त्या गोष्टी करू आपण आहे ना. कारण की काय, हे कॉल थोडेसे वेगळे वेगळे आपल्याला करणे पण गरजेचं आहे. तर त्यावर आम्ही सकाळी बोललो, तर त्याही गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण विचार करू. आता चालू देऊ जसं आहे तसं आहे ना. तर विजया मॅडम बोला, काय म्हणता? सर, हॅलो मॅडम. बोला हा ना. बोला. आपली आजची पॉझिटिव्ह अफर्मेशन काय राहील? हीच राहील का? नाही नाही नोटवर नाही. लिहिली. अरे धन्यवाद 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 आठवण करून दिल्याबद्दल. आपलं आजचं हा आजचं लिहा. होमवर्क हं. हो धन्यवाद. घ्या आपलं आजचं पॉझिटिव्ह 10 आजची कृती तुम्हाला माहिती आहे 10 वरदान तर कंपल्सरी लिहायचेच आहे. नंतर तुम्ही काय बनवणार आहे? एक जादूची नोट बनवणार आहे. नोटेचा फोटो टाकलेला आहे मागे एकदा. ज्यांनी ज्यांनी बनवलेली आहे सकाळच्या सेशनमध्ये त्यांनी फोटो पुन्हा टाका. आता आज फोटो मी नाही टाकणार. मी फक्त आपलं होमवर्क जे आहे ना ते करून टाकणार. ज्यांनी बनवली आहे सकाळच्या कॉलमध्ये त्यांनी टाकायची नोट हां. तर आजचा पॉझिटिव्ह अफर्मेशन घ्या. माझी पर्स सतत पैशाने भरलेली असते. माझी पर्स सतत पैशाने भरलेली असते. बघा पीडीएफचा हा फायदा होतो. मॅडमकडे पीडीएफ आहे म्हणून त्यांनी परफेक्ट सांगितलं की मॅडम हा होमवर्क राहिला बरं. मी खर्च केलेले सर्व पैसे अनेक पटींनी वाढून माझ्याकडे परत येतात. माझे उत्पन्न ह्या महिन्यात दुप्पट होईल. मला या महिन्यात मोठी रक्कम मिळेल. पैशांबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा ऐका ज्यांचं काही चुकलं असेल तर. माझी पर्स पैशांनी सतत भरलेली असते. मी खर्च केलेले सर्व पैसे अनेक पटींनी वाढून माझ्यापर्यंत परत येतात. माझे उत्पन्न ह्या महिन्यात दुप्पट होईल. मला या महिन्यात मोठी रक्कम मिळेल. पैशांबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर चला, धन्यवाद मॅम. खूप छान आठवण करून दिल्याबद्दल. चला आणि तर 10 अफर्मेशन हे वेगवेगळे वरची तुम्हाला सांगितलं वरती जे वरदान आहे ना 10 ते वेगवेगळे लिहायचे. ती खूप सिंपल गोष्ट आहे. कोणाला सुचत नाही बरं 10 वरदान काय लिहायचंय? असं कोणी आहे इथे?
बिलकुल सुचत नाही मॅडम मला आता काय लिहू हे समजत नाहीये. असं कोणी आहे? असलं तर बघा छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये बघा आता याच्यामध्ये तुम्ही हे पण लिहू शकता. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मी लिहिलं. दुसरं लिहिलं, माझ्या फिजिकल सेंटरमधील सर्व गोल्ड UMSचे मी आभार मानते. त्यांच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्समुळे मला खूप छान वाटतं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. म्हणजे मी 26 जानेवारीला केलेलं सकाळच्या ह्याच्यातलं होतं अफर्मेशन आज माझं लिहून झालंय म्हणजे 5व्या दिवसाचं. 26 जानेवारी क्लब डेकोरेशनसाठी सर्वांनी मनापासून मदत केली त्यासाठी मी त्यांचे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आज पण 2 न्यू जॉइनिंग झाले त्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आज मंदिरात गेल्यावर खूप पॉझिटिव्ह एनर्जी आली त्यासाठी देवाचे खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे असे छोटे-छोटे आहे जसं की बघा माझ्याकडे असलेल्या वॉशिंग मशीनमुळे माझे काम लवकर होते त्यासाठी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला डाएट आहारासाठी सर्व साहित्य नियमित उपलब्ध होते त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझे सर्व EMI मी वेळेत भरते त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी. अशा प्रकारे तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी लिहू शकता. तर चालेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओव्हर टू यू सर. चला तर जे काय राहिलेलं होमवर्क पण झालं आणि तुम्ही आणखीन काही गोष्टी सांगितल्या. तर चला असंच येत राहू आपण आणि भेटू आपण आपल्या सकाळच्या कॉलमध्ये. जास्त वेळ न घेता आहे ना. तर कॉल थोडासा आपला लांबला आहे तर नो प्रॉब्लेम. चालेल आहे ना. तर असंच आपण येत राहू आणि हळूहळू बदलत राहू. तर थँक्यू आपण म्हणू शकतो. तर धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू म्हणण्यापेक्षा धन्यवाद सुरू करू आपण आहे ना. म्हणजे काय धन्यवाद, धन्यवाद जर म्हटलं धन्यवाद सर, धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सर्वांना.